नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकऱ्यांसाठी असलेल्या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे। तो निर्णय कोणता आणि त्या निर्णयासाठी महाराष्ट्र शासन कोणते ठोस पाऊल उचलत आहे याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 फेब्रुवारी 2019 ही कट ऑफ डेट ठरवून दिली होती। ही कट ऑफ डेट म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने या तारखेनंतर शेतजमीन खरेदी केली असेल तर अशा शेतकऱ्याला या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही। फक्त वारसा हक्काने ज्या शेतकऱ्यांना शेतजमीन मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल। परंतु 2019 नंतर शेतजमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला अधिकृतपणे पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा सुरू केला आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूरचे विद्यमान आमदार माननीय समाधान आवताडे यांनी याविषयी एक प्रश्न उपस्थित केला होता की फेब्रुवारी 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी शेतजमीन खरेदी केली आहे किंवा नावावर केली आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेता येत नाहीये। त्यामुळे या योजनेच्या लाभापासून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी वंचित राहिलेले आहे। यावर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक आश्वासन देत असताना 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी शेतजमीन खरेदी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा या प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला अधिकृतपणे पत्र पाठवून पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले आहे। जर केंद्र सरकारने या प्रस्तावित निकषामध्ये बदल केला तर महाराष्ट्रातील लाखो नवीन शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये केंद्राकडून आणि 6,000 रुपये राज्याकडून असे 12,000 रुपये वर्षाकाठी मिळतील। शेतकरी मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।